श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांच्या आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे 3 जानेवारी 2026, शाकंभरी पौर्णिमेचा दिवस. शाकंभरी पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण पौष महिन्यातील अष्टमी तिथीपासून पौर्णिमेपर्यंत हे शाकंभरी देवीचे नवरात्र असते. शाकंभरी देवी ही अन्नपूर्णा माता म्हणून संबोधली जाते. शाकंभरी देवी ही आदिशक्ती दुर्गेचेच एक रूप मानले जाते. शाक म्हणजे भाजी, धान्य आणि भरी म्हणजे पोषण करणारी, म्हणजेच संपूर्ण सृष्टीचे पालन करणारी देवी म्हणून शाकंभरी देवी, अन्नपूर्णा देवी ओळखली जाते. याविषयीची पौराणिक कथा अशी आहे की पुराणानुसार एकदा पृथ्वीवरती भयंकर दुष्काळ पडला होता. अन्नधान्य, पाणी काहीच उरले नव्हते. तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला होता. तेव्हा दुर्गा मातेने शाकंभरी देवीचे रूप धारण केले आणि आपल्या देहामधून विविध प्रकारच्या भाज्या, फळे, अन्नधान्य निर्माण केले आणि आपल्या सृष्टीचे संरक्षण केले. आणि म्हणूनच तेव्हापासून या देवीला अन्नदात्री देवी, शाकंभरी देवी असेही म्हणतात. आणि म्हणूनच नेहमीच्या नवरात्राप्रमाणेच, दुर्गा मातेच्या नवरात्राप्रमाणेच शाकंभरी देवीचे नवरात्र हे मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जाते. या देवीचे महत्त्व म्हणजे अन्नधान्य, त्याचप्रमाणे शेती आणि निसर्गाची रक्षक म्हणून या देवीला ओळखले जाते. त्याचप्रमाणे दुष्काळ, उपासमार दूर करणारी, समृद्धी व आरोग्य, पोषण देणारी देवी, त्याचप्रमाणे विशेषतः शेतकरी व गृहिणींची विशेष आराध्य दैवत म्हणून या देवीची ओळख आहे. शाकंभरी देवीचे नवरात्र हे पौष महिन्यात असल्यामुळे या महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. या काळामध्ये देवीला भाजी, धान्य, फळे अर्पण केली जातात. 64 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी नाही ना, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केले जाते. शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व म्हणजे अन्नदान केल्याने आपल्याला पुण्य मिळते. त्याचप्रमाणे उपाशी लोकांना अन्न दिल्यास पाप नष्ट होतात, घरात समृद्धी वाढते. त्याचप्रमाणे अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. अन्न हे परब्रह्म आहे, हाच संदेश या पौर्णिमेमधून आपल्याला मिळतो. देवी शाकंभरी माता आपल्याला शिकवते की अन्नाची कदर करा, अन्न वाया घालवू नका, गरजूंना मदत करा, त्याचप्रमाणे निसर्गाचे संरक्षण करा. शाकंभरी देवी म्हणजेच पर्यावरण, अन्न आणि करुणेची माता आहे. माता शाकंभरी देवी आपल्या घरामध्ये अन्न, समृद्धी, आरोग्य, शांती आणो हीच प्रार्थना. व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये माता शाकंभरी माता की जय लिहायला विसरू नका. धन्यवाद.